भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। सत्ताधाऱ्यांनी मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय। काही धनिक आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात। मुंबई तोडण्याचं हे काम सुरू। धारावी त्यांचं उदाहरण। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तर राज्याला नवी दिशा यामुळे मिळणार। शिवाय त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे लवकरच संभ्रम दूर करतील। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला गेला। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाठ यांचा दावा, तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल। राऊतांचं यावर प्रत्युत्तर। पैशांसाठी काही अडलं असेल असं समजण्याचं कारण नाही। पैसे देणारे आम्हीच आहोत, त्यामुळे एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ, अशी संजय शिरसाठ यांची मिश्किल टिप्पणी। जोपर्यंत तथ्य कळत नाही तोपर्यंत शिरसाठांनी राजीनामा द्यावा। एकनाथ खडसेंकडून संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत। शिवसेना आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले। संजय गायकवाडांना पुन्हा एकदा आपला राग अनावर। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब, तर पुण्यातील कार्यक्रमामध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड। उज्ज्वल निकमांसह राज्यसभेवर 4 जणांची नियुक्ती। 9 जुलैला झालेल्या पावसात नागपूरकरांचे हाल, तर नाले सफाई झाली तरी शहर पाण्यात कसं गेलं? मंत्री गडकरी यांचा महापालिका अधिकाऱ्यांना सवाल। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती। विरारमध्ये मराठी भाषेवरून अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चोपलं। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चोप दिला गेल्याची माहिती, तर मुजोर रिक्षा चालकाला मागायला लावली माफी। मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला। 7 कैद्यांसह गँगस्टर प्रसाद पुजारी विरोधात गुन्हा दाखल। 6 जुलैला 2 टोळ्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती। पुण्यामध्ये सिगारेट न दिल्याच्या रागातनं गुंडांचा हातात कोयता घेऊन हल्ला। घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जळगावातील शासकीय महिला वसतिगृहामध्ये गतिमंद तरुणीला दुसऱ्या तरुणींकडून मारहाण। मारहाणी प्रकरणी विभागीय समितीची नियुक्ती, तर समिती चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार। तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार। मंदिर संस्थांच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध, तर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचाही निर्णय मागे। नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी। रील काढण्याच्या नादात 4 तरुण नदीपात्रात उतरले, तर पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या या तरुणांना इतर तरुणांनी वाचवलं। भुसावळमधील हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातनं आता 4097 क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग सुरू। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, तर 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस, तर जोरदार पावसामुळे समाधानकारक जलसाठा। धरणांमध्ये एप्रिल 2026 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा। मध्य रेल्वेच्या एसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक। रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक। दिल्लीमध्ये वसंत विहार भागात भरधाव ऑडी कारनं फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं। मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आता 18 दिवसांचा मुक्काम करून मंगळवारी शुभांशु शुक्ला परतणार, तर उद्या संध्याकाळी अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील। अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया जवळच्या समुद्रात हे यान उतरवलं जाणार।